तुम्हाला आता चॉईस करायची, दरबारी राजकारण करणारा आमदार निवडायचा आहे का रोडवर तुमच्या आमच्या सुखामध्ये सुखादुःखामध्ये मिसळणारा आमदार पाहिजे, ती तुलना तुम्हाला करायची। आज या मतदारसंघामध्ये हट्टाच्या बाबतीमध्ये मी बोललो, पण या मतदारसंघामध्ये मला तुमच्या सगळ्यामुळे राजकारणाला इथं फक्त भागवत साहेब लोकांना बदनाम केले। राजकारण हे अत्यंत उत्कृष्ट क्षेत्र आहे। राजकारणामध्ये आल्यानंतर माणसाला खूप चांगलं काम करतात हे प्रवीण भाऊ, तुम्ही म्हणसान कोणत्या पद्धतीने करता येते। मी या राजकारणामध्ये आलो, समाजकारणामध्ये आलो, आम्ही तुम्हाला सांगतो प्रदीपराव, मी या मतदारसंघामधील 1000 मुला मुलींचे लग्न करू शकलो। मानो कौन सी जाती है बच्ची ये नहीं देखा, मेरे को बहन नहीं थी, 1000 मुलींचे लग्न करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेटलं। सगळ्या समाजाचे आम्ही लग्न केले, एक मुस्लिम समाजाचं लग्न राहिलं होतं, ते माझा मित्र आता इथं उभं टाकलेले आहेत आपल्या जवळ, तिथं आहेत, त्या मित्रांना आमच्या काल 30 मुस्लिम समाजाचे लोक येतात, निवडणुका होतात, निवडणुका जातात, गरिबाच्या नावावर मतदान मागतात आणि स्वतः श्रीमंत होतात, कारखान्याचे मालक होतात आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी घराच्या बाहेर 10 वर्षानंतर झोपेतून उठून निघतात। पण माझ्या रक्तामध्ये खोट नाही, मी कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथं आलेलो नाही, मी माझं काम सांगण्यासाठी आलो की तुम्ही ज्या पद्धतीने मला 5.5 वर्षापूर्वी विधानसभा मतदारसंघातील पांढरपेशा लोकांना तिथं अविश्वास ठराव आणला, अविश्वास ठराव आणण्याचं कारण तुम्हाला सांगतो, कित्येक कारण होते। लोक म्हणत होते की बाबा या मतदारसंघातील हा माणूस पुढे कळवून आमदार होऊ शकतो, म्हणून मला त्यात पदावून काढून टाकायचं काम केलं, पण मला सामान्य माणसाने कधीच घरी बसू दिलं नाही। लगेच लोकांनी पुढच्या निवडणुकीची तयारी केली। आज आपण या राजकारण हे पुण्य कमवायचं दरबार आहे, तुम्ही राजकारण दरबारी राजकारणी लोकांना याला खराब करायचं काम केलेलं आहे। मी तुम्हाला विनंती करतो की रस्त्यांचं झाड आपल्या मतदारसंघामध्ये पसरण्यासाठी आपण काम केले, प्रत्येक समाजासाठी सभागृह देण्याचं काम आपण केलेलं आहे, दुष्काळ निवारण्यासाठी आपण बघत असाल की आपण निवडून आलो तेव्हापासून 5 वर्षांनी तळ भरते, पण मागचे 4 वर्ष दुष्काळ पडला होता। आज तुम्हाला अभिमानानं सांगतो की 20 वर्ष झालं लोक म्हणत होते पूर्णा नदीवर बॅरेज होणार 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 होणार, पण त्याच्यासाठी सुद्धा हाताला यश पाहिजे। आपण आज 4 दिवसामध्ये वर्क ऑर्डर होणार आहे, आपला कोटा असन, परळी असन आणि याच सर्कल मधील पिंपळगाव कुटे आणि ममदापूर या 4 बॅरेजेसला आपल्याला नामदार अजित पवार साहेबांच्या माध्यमातून मदत मिळालेली आणि ते लवकरच त्या बाबतीमध्ये काम होणार आहे। हे सगळे काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण आतापर्यंत करू शकलेले आहेत। त्यामुळे मी तुम्हाला काही लोक आता राजकारणाच्या माध्यमातून समोर येत आहेत आणि तिथं सांगतायत की माझ्या परीक्षेमध्ये राजू उतरला नाही म्हणून मी निवडणूक लढवायलो। याची परीक्षा काय होती हो? आणि ज्या तालुक्यामध्ये बाराशिव सारख्या संस्थानामध्ये या मतदारसंघातील सगळे लोक डोकं झुकतात, त्याचं नाव यायला बदलायचं होतं। आज बाराशिव नाव आहे का? आम्हाला सांगितलं तुम्ही 5 वर्ष तयारी करा राजू, तुम्ही शिकून घ्या आणि तुम्ही या कारखान्याचे चेअरमन व्हा, आणि मग यांचा मुलगा कुठे शिकून आलता? काय बोलायले तुम्ही? आज तुम्हाला मी त्या बाबतीमध्ये सांगत असताना मी सांगतोय की काही दरबारी राजकारणी लोक काम करतायत, त्याने 5-10 वर्षाचा हिशोब द्या, मी 5.5 वर्षाचा हिशोब दिला। जे निवडणुकीला उमेदवार उभं टाकणारे त्यांना आतापर्यंत काय काम केलं ते सांगावं माझ्या या काळे। त्यामुळे मी विनंती करतोय की या तालुक्यातील मी इथं एवढ्या बसलेल्या सगळ्यांना विचारतो की माझा फोन नंबर तुमच्याकडे आहे का? कोणाकोणाकडे त्याला हात वर कर, नाही त्यानं करू नये। तुमचा फोन आल्यावर मी उचलतो की नाही? आता काही लोक उभं टाकणार आहेत, त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? फक्त पांढऱ्या कपड्यावाल्याकडे आणि गावातल्या प्रमुख माणसाकडे। अरे ढोरा करणारा पोरगाय मला म्हणते भैया तुम्ही कोटात लाईन गेली, काय करायले तुम्ही? आपल्याला वाटतं त्याचं लहान काम आहे, पण त्याच्यासाठी ते महत्वाचं नव्हतं। त्याला दांडाला पाणी लावलेलं असतंय आणि तिकडे तिथं गाय चारायला नेलेली असती, पण त्याचा सुद्धा सन्मान तुम्हाला आम्हाला करावा लागेल, त्याचा सुद्धा सन्मान तुम्हाला आम्हाला करावा लागेल। भविष्यामध्ये
आपण या तालुक्यामध्ये पुढची निवडणूक काऊन लढवायची ती पण सांगतो। भविष्यामध्ये तुमच्या आमच्या तरुणांसाठी फक्त राष्ट्रवादीचा राजू नवघरे आला तो अजित पवार गटाचा, अजून कोणते राष्ट्रीय नेते आले ते शरद पवार साहेबांच्या गटाचे, कोणी भाजपचा आला, कोणी काँग्रेसचा आला, कोणी शिवसेनेचा आला। मग हे सगळे आले आणि ते म्हणणार की नाही आता या तरुण पोराचं भविष्य घडवायचंय आणि तुम्ही तिथं मला मतदान करा। मी तुम्हाला सांगतो की 5000 तरुण पोराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळण्यासाठी MIDC ची स्थापना आपण केली, ती आपल्याला उभं करायची, म्हणून पुढची निवडणूक लढवायची आपल्याला। पूर्णा बॅरेजेसच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचंय, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे, त्याचं तुम्हाला आम्हाला उद्घाटन करायचं शेतकऱ्याच्या हस्ते, म्हणून पुढची निवडणूक लढवायची आपल्याला। स्पर्धा परीक्षेचं केंद्र आपण वसमतला उभं केलंय, 1 कोटी रुपये आपण तिथे टाकलेत। जी परीक्षा ग्रामसेवकाची असू द्या, जी परीक्षा तलाठ्याची असू द्या, राज्यसेवेची असू द्या, UPSC असू द्या, या सगळ्या परीक्षेचं केंद्र आपण वसमतला करायचंय आणि जवळपास तिथं 80% काम पूर्ण झालंय। अजून 50 लाख रुपये टाकून डिजिटलायझेशन करायचंय आणि तुमच्या आमच्या पोराला पुण्या मुंबईला जायची गरज नाही, त्याला सगळी शिक्षण आहे ते वसमतला देण्याची आपल्याला व्यवस्था करायची, म्हणून आपल्याला पुढची निवडणूक लढवायची। आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचंय, त्यासाठी आपल्याला तिथं निवडणूक लढवायची। त्याच्या बस स्टँडसाठी आपल्याला निवडणूक लढवायची, पिंपळगाव कुटेच्या प्रश्नासाठी आपल्याला निवडणूक लढवायची, हट्टा ते सोन्ना आपण रस्ता केलेला आहे त्यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची, आपल्याला सांगी ते अडगावच्या रस्त्यासाठी निवडणूक लढवायची। तुमचे प्रश्न ही निवडणूक ही राजू नवघरेची निवडणूक नाही। आज 8 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, 10 दिवसात आचारसंहिता लागेल, पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्या माझ्या अगोदर एकाही माणसानं निवडणूक विधानसभेची लढवायची डेअरिंग केली का तालुक्यामध्ये? माझ्यासारख्या पोराने केली की नाही? फक्त हे गावकर कोणीतरी जयप्रकाशजी मोठे लोक येत होते, एखादा हट्ट्याचा बाबुळगावचा गिरगावचा जर माणूस पुढे जर यायचा म्हणला ना तर त्याला सगळे लोक मोठे मिळून विरोध करायचे, काम करायचे। पण ही निवडणूक ही माझी निवडणूक नाही, ही तुमच्या आमच्या बहुजन समाजाची निवडणूक आहे, ही तुमच्या आमच्या शेतकऱ्याची निवडणूक आहे, ही तुमच्या आमच्या बेरोजगाराची निवडणूक आहे, ही तुमच्या आमच्या बेरोजगाराची निवडणूक आहे। मला जर अजून एक वेळ संधी भेटली तर या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करील। फोडाफोडी करायचं राजकारण करणार नाही, षडयंत्र रचायचं काम करणार नाही, कटशहा करण्याचं काम मी करणार नाही, बैठकीमध्ये बसून गप्पा मारून मी राजकारण करणार नाही। मी इथं जनतेच्या कामासाठी आलो, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या सुखासाठी